प्रश्न असा होता की संलग्न आणि मन दोन्ही एकच आहेत का? तर तसं नाही आहे. संलग्न वेगळं आहे आणि आपलं मन जे आहे ते वेगळं आहे. जसं मनुष्य देहामध्ये असलेला जो जीव आहे तो एखादा उल्लेख करतो. म्हणजे उल्लेख हा मानसिके होत असतो, कधी पण मनामध्ये उल्लेख होतो. आणि आपण जो उल्लेख केला कर्मराटीचा, तो संलग्न काय करतो, तो उल्लेख नोंद करून ठेवतो. संलग्न म्हणजे आपलं पीए असल्यासारखंच आहे. आपण जे उल्लेख केले त्याची नोंद असते, आपण जे वाचिके केलं त्याची पण नोंद असते त्याच्याकडे. आता आपण मानसिके विचार केला पण ते कार्य आपण केलं नाहीये, तर संलग्न आपल्याला त्याची आठवण करून देतो आणि मग आपण म्हणतो की बरं झालं मला आठवलं. मुळात म्हणजे कर्मराटीचं बहुतांशी गोष्टी संलग्न आपल्याला आठवण करून देत असतो. एखाद्या वेळेस वाचिके केलं आपण आणि ते वाचिके केलेलं म्हणजे बोललो आपण कोणाकडे तरी, मनात पहिले येतं. जे आपली प्रत्येक क्रिया ही आधी मानसिके होते, म्हणजे मनामध्ये पहिले विचार येतो, मग ती वाचिके होते आणि मगच ती प्रत्यक्ष क्रिया घडते. कुठली क्रिया सरळ प्रत्यक्ष घडत नाही किंवा वाचिके घडत नाही, त्याचा उपज आधी मनामध्ये विचारांमध्ये होतो. म्हणून स्वामींनी काय सांगितलं की मुंगिये विरू न चिंतावे, न बोलावे असं नाही म्हटले, चिंतूच नका. जर का चिंतनच नाही केलं तर पुढे वाचिके कधीच नाही होऊ शकत. म्हणून स्वामींनी सांगितलं की परमेश्वराला काय करा, हृदयगाम्य करा. म्हणजे आपल्या मनाच्या विचारांचं जे सारथी आहे ते परमेश्वराला करून द्या. म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्याच्यामध्ये फक्त परमेश्वराचेच विचार जर का असले तर आपल्या मनामध्ये इतर वाईट कुठलेच विचार येणार नाहीत. ह्याचं एक वचन स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. कुठलं वचन आहे बरं? परमेश्वर आले की तिकडे दुसऱ्या कुठल्याही गोष्टी येत नाहीत. अनंत सामाय तेथ अनिक न सामाय. आणि अनिक जिथे सामावलं, जे जे लोक म्हणतात आम्हाला स्मरणच घडत नाही बाबा, जमतच नाही, स्मरणाला बसले की जांभई येते, आळस येतो, झोप येते, तेथ अनिक सामाय म्हणजे अनिक सामावलेला आहे, तिथे अनंत परमेश्वर आता येऊ शकणार नाही. आता इथे सगळे उपदेशी लोक बसले, आता अन्य लोक माणूस इथे येऊ शकतोय का आता? कारण की हे पूर्ण भरलं उपदेशी लोकांनी. आता इथे अन्य व्यक्ती कोणी येऊ शकत नाही. पण जर का रिकामं ठेवलं आपण थोडं तर दुसरं कोणी पण येऊ शकतं. म्हणून पूर्ण हृदय जे आहे ते परमेश्वराच्या अधीन आपण करून टाकायचं. हृदयगाम्य परमेश्वर केला एकदा की परमेश्वराचेच विचार तुमच्या मनामध्ये येत राहणार. जसं आता मी प्रवास जरी करत असलो तर माझ्या मनामध्ये हेच चालू असतं की आता निरूपणात कुठला विषय घ्यायचा आहे, काय मुद्दा मांडायचा आहे, ते कुणीतरी प्रश्न केलेले ते डोक्यामध्ये चालू असतं. म्हणजे ते सतत चिंतन चालू राहतं. पण यदा कदाचित एखाद्या वेगळ्या दृश्याकडे मी गेलो तर मग तो विचार चालू होत राहतो. म्हणून काय आहे की आपल्या डोळ्यापुढे पण लीळाच आले पाहिजेत, आपल्याला श्रवण सुद्धा स्वामींचंच काही ना काय असलं पाहिजे, तर विचारांमध्ये पण तेच राहील. आणि विचारांमध्ये जर का ते राहिलं तर तुमच्या बघण्याला सुद्धा लीळेचाच आधार असणार. काही पण म्हणजे तुम्ही काही जरी बघितलं, दुधाचा ग्लास बघितला तरी आमचे स्वामी सायंकाळी दूध भात आरोग्य लगेच येणार. दही बघितलं तर दही भात आरोगणा करायची दुपारच्या वेळेला. म्हणजे असं तुम्हाला एकेका गोष्टीवरून एक एक गोष्ट तुम्हाला आठवत राहणार स्वामींच्या लीळे संबंधित वगैरे. जसं एखादी आई असते, तिचा मुलगा कुठेतरी बाहेर देशात गेलेला असेल तर मग काय होतं की त्या आईला त्या मुलाची कुठली पण वस्तू बघितली, खेळणं बघितलं, त्या मुलाची आठवण येते. किंवा काही जेवण बनवलं, ती म्हणते माझ्या मुलाला पुरणपोळी आवडत होती बरं का. म्हणजे काही तिने केलं तर त्याचा संपर्क ती मुलाशी जोडत राहते नेहमी. तसं आपल्याला देवाशी जोडता आलं पाहिजे, परंतु ते तुमच्यापुरतं सीमित ठेवायचं. कधी कधी तुम्ही बाहेरच्यांना सांगत राहिले ना, मग ते म्हणतात हे काय कधी पण आपलं देवाचं सांगत राहतात. म्हणजे काही लोकांना ते आवडत नाही. पण तुमच्या समान आवडी ज्यांची आहे, साजत्य आहे, तुम्हाला पण लिळायची आवडी आहे, त्यांना पण आहे, तर मग तुम्ही एका विचाराची आहात, मग त्यांना तुम्ही ते सांगू शकता. तर अर्थातच अनेक सामाय म्हणजे अनेक गोष्टी जर का मनात असतील तर आपलं स्मरण विधान, लीळा चिंतन वगैरे या कुठल्याही गोष्टी येणार नाही. म्हणजे तुम्हाला एकदम काही साप दिसला किंवा ठेस लागला तर तुमच्या मुखामध्ये आईगच येणार, देवा चक्रधरा असं काही येणार नाही.
आम्ही एक तीर्थयात्रा आम्ही गेलेलो होतो, तर त्यामध्ये ना 2 वर्षाचा मुलगा असेल का, 2 ते 3, म्हणजे बोलायला किती वर्षात येतं मुलाला? हा, म्हणजे तो 3-1 वर्षाचा, 3.5 वर्षाचा असेल. तर त्याला असं आहे की सकाळी उठवलं की तो रडायचा, त्याची आजी उठवायची. मग त्याला सांगितलं अरे बाप्पा करायचा आपल्याला, एकदम शांत व्हायचा तो. तर एक दिवशी काय झालं, आम्ही चालत असताना त्याला ठेस लागली, त्याची आजी त्याला चालवत नेत होती. ठेस लागली आणि तो म्हटला श्रीचक्र जरा. म्हणजे ती घटना आजही माझ्या लक्षात. ते यात्रेतलं बाकीच्या काही गोष्टी मला आठवत नाहीत, पण ही घटना मी विसरलोच नाही. आणि माझ्यासारखंच आमच्यासोबत जेवढ्यांनी ते ऐकलं ते कोणीच विसरले नाही. एवढ्या छोट्या मुलाच्या मुखात असं कसं काय नाव देवाचं कसं काय येऊ शकतं. आणि त्याची आजी वगैरे ते पण धार्मिकच आहेत, सगळं देवाचं चालू राहतं. आणि याला पण तेच सगळं या वयापासून ते शिकवलेलं आहे. तर ठेस लागल्यानंतर देवाचं नाव येणं हे फक्त देव हृदयात असलं तरच, किंवा देवाची आठवण सतत असेल तरच ते मुखामध्ये येणार. आणि म्हणून आपल्या विचारांना संलग्न कधी हे करतो, कधी नोंद करतो, जेव्हा ते विचार कर्मराटीचे असतील तर. तुम्ही म्हटले की याच्याशी भांडायचं आहे, मनामध्ये येतं ना, ह्याला एक दिवशी दाखवणार आहे मी, म्हणजे मनात आलं ते आपण कोणाकडे तरी बोलतो, तर हा जास्तच हे करतोय ना, मी याला दाखवणारच एकदा. झालं वाचिके. आणि वाचिके झालं की ते कधी ना कधी प्रत्यक्ष क्रिया त्याची घडते. वाईट क्रिया असेल तर ती लवकर घडते पटापट, चांगली क्रिया असेल तर त्याला घडायला वेळ लागतो. स्मरण बंद करायचं असेल तर लगेच बंद होऊन जातं, पण सुरू करायचं असेल तर त्याला वेळ लागतो. तशा पद्धतीने आपण जर का कर्मराटीचे विचार मनात करत राहिलो तर मग संलग्न सगळ्यांची नोंद करतो आणि त्याच गोष्टी आठवायला. मग आपण निरूपणात बसलं तरी पण घरचंच आठवतंय आपल्याला. असतं ना असं की काही लोक निरूपणाला बसले की ते घड्याळ बघतात, बाहेर बघतात, कधी संपेल निरूपण असं होऊन जातं त्यांना. बरं, या घराला अजून एक दरवाजा नाहीये की मागच्या मागे निघून जावं, असं पण नाहीये. आणि समोरून जाता येत नाही पटकन, म्हणजे आपण अडकून जातो. तर हे काय आहे, तो संलग्न जो आहे तो तुम्हाला इथे बसू देत नाही, तो कर्मराटीच्या आठवणी देत राहतो. म्हणजे घरी काम आहे, ते काम आहे. आता इथे बसल्यानंतर इथे तुम्ही दैवराटीच्या क्रियेमध्ये आहात, तर संलग्न इथे काम करत नाही. परंतु तुम्ही इथे बसून दैवराटीच्या संपर्कात असाल तर संलग्न तुमच्या बाबतीमध्ये त्याचं कार्य बंद राहील तेवढ्या वेळ. परंतु आपण इथे बसलेलो आहोत पण आपल्याला घरचीच आठवण येते आहे, तर आपला संलग्न ऍक्टिव्ह राहतो, कार्यरूप राहतो, आणि तो आपल्याला मग आठवण देत राहतो सारखं सारखं. म्हणून जर का आपल्याला वाटलं घरची आठवण सतत येत असेल, स्नान करायला गेलो आपण, सगळे आनंदी आनंद आहे आणि नेमके आपणच दुःखामध्ये आहोत, घरची आठवण येते वगैरे असं, तर काय आहे, आपला संलग्न कार्यरूप आहे. आपण दैवराटीमध्ये पूर्णपणे सहभागी झालेलो नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून दैवराटीच्या कुठल्याही क्रियेमध्ये सहभागी झाले तुम्ही तर केवळ आणि केवळ देवाचाच विचार करायचा. तुमच्यामुळे जे कामं अडतात त्याचा विचार देव करतील. तुमच्यामुळे जे काही काही घडणार आहे घरी, तर ते बरोबर देव त्याचं बरोबर मार्गी लावतात, तुम्हाला काही बघावं लागणार नाही. आणि म्हणून जसं भट्टोबासांनी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता देवाने म्हटलं द्या भाकेचे पोफळ. भाकेचे पोफळ म्हणजे ती सोपी गोष्ट नाही बरं का. आपल्याला वाटलं की दिली सुपारी, आता तुम्हाला जर काय म्हटलं ठेवा देवाजवळ सुपारी, लगेच मी घेतली ठेवली. एक सुपारी मला द्या, लगेच ठेवली इथे. इतकं सोपं नाही बरं का. सुपारी विकत घेणं सोपं आहे, पण भाकेची पोफळ देवाला देणं हे अतिशय कठीण काम आहे. आणि देवाने पूर्णपणे त्यांना सांगितलेलं, एकदा भाकेचे पोफळ दिलं तर मग इथेच थांबावं लागेल, आम्ही पाठवू तेव्हाच जावं लागेल आणि बोलवू तेव्हाच यावं लागेल. बरं, हे फक्त जीवाला द्यायचा शब्द नाही, हा देवाला शब्द द्यायचा. आणि परमेश्वर चक्रधर स्वामी आमचे एकदम शब्दावर ठाम आहेत. त्यांनी त्यांना पाठवलं सुद्धा आणि बोलवल्याशिवाय यायचं नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे ही घटना पुढे घडणार हेही देवाला माहिती आहे. म्हणून आधीच देवाने त्यांना अधीनत्व काय आहे त्याची जाणीव देवाने करून दिली. आणि जे भाकेचे पोफळ जे आहे ते भट्टोबासांनी दिलं, त्याचा विचार त्यांनी कुठे केलेला आहे, मनात आधी केला. म्हणजे मनात निश्चिती झाली आधी.
मनात जोपर्यंत तुम्ही निश्चिती करत नाही, संकल्प करत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या क्षेत्रामध्ये काहीच करू शकत नाही. तुम्हाला जेही करायचंय त्याचा निश्चय आधी मनामध्ये करावा लागतो. भटोबासांचा निश्चयच नव्हता. हो नाही हो नाही असं चालू होतं. माघारी आले आणि स्वामींना सांगितलं की मला इथे थांबायचं आहे, तेव्हाही निश्चय नाही आहे. तेव्हा जेव्हा स्वामींनी त्यांना निश्चय म्हणजे करायला सांगितला, निश्चयात्मक व्हायला सांगितलं त्यांना, त्यावेळेला त्यांनी त्याचा विचार केला आणि लगेच निश्चय झाला. भटोबासांची विशेषता तशी आहे. भटोबास आपल्यासारखेच होते की निश्चय त्यांचा नव्हता, हो नाही हो नाही होतं. पण आपलं सुद्धा तसंच असतं, हो नाहीच असतं. पण आपल्यापेक्षा भटोबासांची विशेषता अशी होती की त्यांनी देवासंबंधीचा जो निश्चय आहे तो लगेच केला. त्याला वेळ नाही घेतला की उद्या सांगतो, परवा सांगतो, 8 दिवसांनी सांगतो. तो लगेच केला. लगेच केला तर तो निश्चय असतो. लीळाचरित्रात असे 3 निश्चय बघायला भेटतात जे लगेच केले गेलेले आहेत. दुसरा पहिला निश्चय भट्टोबासांचा की लगेच केला तो म्हणजे मनामध्ये तो विचार केलेला आहे. म्हणजे मन वेगळं संलग्न हा विचार करू शकेल का? दैवराटीचा विचार संलग्न करत नाही. दुसरा विचार आहे निळभट्ट भांडारेकरांचा. त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, लगेच निश्चय केला. जसं त्यांना कळालं की समोर जे आहेत हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेले नाहीत. एवढी एक गोष्ट आपल्याला लक्षात आली. निळभट्ट भांडारेकरांची लीळा वाचताना आपण त्यांचं पूर्ण चरित्र वाचून काढतो. पण त्यांनी जे मनामध्ये आणलेलं आहे की हे अन्नाच्या संबंधित अन्न कोणालाही मिळतं. ते वार वगैरे लावतात ना, दिवस लावतात, त्यांना त्यांचं अन्न मिळतं. मग हे कशासाठी आलेत? हे इथे अन्नासाठी आलेत का? आता चक्रधर स्वामींनी अवतार घेतलेला आहे. आता अवतार दिन आहे आपल्याकडे परवा. आता लक्षात घ्या की चक्रधर स्वामींनी अवतार कशासाठी घेतलेला आहे? पुरणपोळी खायला, खीर खायला. आपण म्हणतो की आमच्या चक्रधर स्वामींना खीर आवडते, मग खिरीचे पण उपार होणार आहेत त्या दिवशी. निळभट्ट भांडारेकरांचा हाच एक विचार लक्षात. लीळाचरित्र वाचताना पूर्ण लीळा वाचा, पण हे जे काही वाक्य आहेत हे जे वाचतो आपण पण त्याच्याकडे आपलं लक्ष राहत नाही, ते नुसतं वाचून काढतो आपण. तसं नका करू. एक एक वाक्य त्याच्यातलं वाचा, काय म्हणते ते वाक्य. जसं मी ती लीळा नेहमी माझी आवडती लीळा की भटोबासांना भर तापामध्ये स्वामींनी नेवाशाला पाठवलं. त्या लीळेतलं एक एवढूसच 2 शब्दांचं एक वाक्य आहे. जेव्हा ते मागून येणारे जे आहेत वामनमती विळास, भटोबास बसलेले आहेत, स्वामींनी त्यांच्याकडे शिदोरी दिलेली आहे आणि सांगितलं की ते चालतात तोपर्यंत काही थांबवू नका, ते जेव्हा बसतील जिथे तिथे शिदोरी नेऊन द्या. मग त्यांनी विचारलं भटोबासांना भूक लागलेली आहे आणि भटोबासांना विचारलं की भटो जेवाल? ते भटोबासांच्या मनात आलं की भूक तर लागलेली आहे. स्वामी शिदोरी पण देत होते पण आपणच घेतली नाही. म्हणजे देव जेव्हा जे देतात तेव्हा ते घ्यायचंच असतं. ते आपण स्वामी सांगतात आताची तर ऐसे घेपे पाठी अनुभवे जाणार, किंवा काळे करूनही तुम्हाला ते उपयोगी येणार आहे. आत्ता तुम्हाला वचनं कळत नाही तरी घेऊन ठेवा, पाठ करा. आम्ही जेव्हा वचनं पाठ केली तर आमचे सगळे वचनं डोक्यावरून जात होती, पण वचनं पाठ झाली. मग जेव्हा वचन संबंध वचनार्थ सुरू झालं तेव्हा ते वचनं पाठ केलेली तेव्हा ती कामी आली. आम्ही पहिल्यांदा निर्णय गोखले वांबोरी संवत्सर आश्रमामध्ये होतो आम्ही. एप्रिल आणि मे 2 महिने तिकडे निर्णयाची पोथी असायची, म्हणजे मोकळी माहिती सांगायची, जसं आता मी सांगतोय. मग तेव्हा ते आम्ही जेव्हा ऐकले पहिल्यांदा, सुरुवातच झाली आमची आणि सूत्रपाठ सुरू होतं. आणि ह्या निर्णयाच्या ह्याचं लिखाण जेव्हा आम्ही करायचो ना, तर आम्हाला अक्षरशः इतका कंटाळा यायचा. आणि जेव्हा 2 लोकांची चर्चा व्हायची, सिनियर लोकांची, तर आम्हाला अक्षरशः झोप यायची. कारण की 8 ते 9 चिंतनी असेल तर ते सिनियर लोकांचं काय व्हायचं, 9, 9:30, 10 पण व्हायचे. आणि आम्हाला एवढ्या जांभया यायच्या, एवढा कंटाळा यायचा, कारण सगळं डोक्यावरून जायचं. परंतु काय झालं की जेव्हा वचन संबंध वचनार्थ अभ्यास सुरू झाला तेव्हा त्या सगळं ऐकलेलं लिहिलेलं ते आमच्या कामी पडायला लागलं. आणि अभ्यास जसा वाढत गेला तसं आता आम्ही बोलायला लागलो, प्रश्न उत्तर हे ते. आणि तेव्हा केलेलं जे काय आहे ते आत्ता मला उपयोगी येतं. निरूपण करताना ते सगळ्या गोष्टी आत्ता उपयोगी येतात.
म्हणजे स्वामींनी जे सांगितलेलं आहे की आता घेऊन ठेवा, उपयोगी पडो ना पडो, परंतु ते लाभदायकच आहे. मग इथे स्वामींनी काय केलेलं आहे, निळभट्ट भांडारेकर जे आहेत ते त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांचा जो मुख्य विचार आहे, म्हणजे आपण लीळा घेत होतो, भट्टोबासांना नेवासाला पाठवलेला आहे, तेव्हा त्यांनी ती शिदोरी घेतली नाही, परंतु स्वामींनी मात्र शिदोरी पाठवलेली आहे. आपल्या बाबतीत उलट आहे, आपल्याला पण देवाने तेव्हा देऊ केलं, आपण सुद्धा भट्टोबासांसारखं नाहीच म्हटलं, पण भट्टोबासांसाठी शिदोरी देवाने पाठवली, पण आपल्यासाठी काही पाठवली नाही, कारण आपण तेवढे काही भट्टोबासांसारखे समर्पित जीव नाही आहोत. आपण समर्पित आहोत तर जीव, देवता आणि प्रपंचाला समर्पित असल्यामुळे आपली शिदोरी काही आली नाही. पण भट्टोबासांची शिदोरी आली. ते म्हणाले हो, परंतु काय जेवायचं आता. तेव्हा त्यांनी शिदोरी दिली आणि भट्टोबासांना एकदम अनपेक्षित होतं की आपण तर शिदोरी नाही म्हटली आणि शिदोरी आली, आणि कोणी पाठवली, एक गोसावी यांनी तुमच्यासाठी पाठवली, बाईसांनी नाही, स्वामींनी पाठवलेली. म्हणजे लीळेतला एक एक वाक्य तुमच्या अंगावर काटा आणणारा असला पाहिजे. लक्षात घ्या, बाईसांनी पाठवली असती गोष्ट वेगळी होती, पण स्वामींनी पाठवलेली शिदोरी आहे. म्हणजे स्वामींच्या कुठल्याही कार्यासाठी जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा पूर्ण काळजी कोणाला असते, फक्त तुम्ही देवाची काळजी करायची. आमच्या बाईसा देवाची काळजी करायची, देवाची काळजी करायचं काहीच काम नाहीये, परंतु तुमचा जो काही भक्तिभाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देवाची काळजी केली पाहिजे. आमच्या बाईसा आधीच जायच्या, पटकर झाडून पुसून दगड असतील मध्ये ते बाजूला करायचे. स्वामी विराजित होत नाही की लगेच धूत वस्त्र एखादं स्वामींना द्यायचं आणि मग ते स्वेदाचे बिंदू बिंदू स्वामी पुसायचे वगैरे, पाणी ओळगवायचे, विडा ओळगवायचे. स्वामींची एवढी काळजी करायची बाईसा. आता देवाची जर का काळजी केली, देवाच्या आज्ञेची काळजी आपण घेतली, की देवाने आज्ञा केली म्हणजे ते पालन करायचं. देवाच्या वचनांची, ज्ञानाची, निरूपणाची जर का काळजी आपण घेतली आणि त्या काळजीपूर्वक आपण चालत राहिलो तर आपली पूर्णच्या पूर्ण काळजी परमेश्वर करतात. ते तुम्हाला वेगळं विडा ठेवून सांगायची गरज नाही बरं का देवाला की आमची काळजी करा म्हणून. तुम्ही फक्त योग्य रस्त्याने चालले पाहिजेत, परमेश्वर सगळं कार्य करतात. आणि आचार्य भट्टोबास योग्य दिशेने चाललेले होते आणि म्हणून स्वामींनी शिदोरी पाठवली. ती शिदोरी हातात घेतल्यानंतर ते म्हटले की गोसाव्यांसी माझी चिंता. 3 अक्षराचे वाक्य आहे, गोसाव्यांसी माझी चिंता. आपण म्हणतो देवाला आमची काळजीच नाहीये, आपल्या मनामध्ये हे अनेक वेळा येतं बरं का. एरवी आपण लोकांना शिकवतो, पण आपल्या बाबतीत काही घडलं तर आपण म्हणतो बघा आमची तर देवाला काळजीच नाहीये, आम्ही एवढं देवदेव करतो, त्याचा काय फायदा झाला. आणि इथे भट्टोबास म्हणतात की गोसाव्यांसी माझी चिंता, म्हणजे चिंतनामध्ये परमेश्वर असल्यामुळे परमेश्वर तुमच्या प्रत्येक गोष्टीची चिंता करायला लागतात. फक्त तुम्ही काय करायचं, चिंतन करायचं. चिंता बाकी सगळं परमेश्वर बघून घेतात, तुमच्यापर्यंत ती चिंता पोचू देत नाहीत. तर अशा पद्धतीने निळभट्ट भांडारेकर सुद्धा तेच म्हणतात की सगळ्यांसाठी ना काही हे केलेलं. आपलं चाललंय की लीळा चरित्रातलं एक एक वाक्य वाचा, एक एक अक्षर शब्द वाचा आणि त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी नूतन घेता येईल का ते बघा. त्याच्यातनं अप्रत्यक्षपणे आपल्याला देवाने काय संदेश दिला किंवा भट्टोबासांनी त्या वाक्यातनं आम्हाला काय सुचवलेलं आहे की देवाला आपली काळजी हे सुचवलेलं आहे. बरं, देवाला आजच काळजी आहे का आपली? तुम्ही देवाचं करता म्हणून देवाला काळजी असं समजू नका. तुम्ही जेव्हा काहीच करत नव्हते, तुम्ही आम्ही कुठे होतो? आपण तमामध्ये पडलेलो आहे. देवाच्या काही उपयोगी पडलो का कधी? आता तरी देव धर्म स्मरण करतोय, पण त्यावेळी तर काहीच नव्हतं करत. तेव्हा पण गोसाव्यांना आपली चिंता होती. त्यावेळी सुद्धा देवाने आपलाच विचार केला, इतर 2 पदार्थांचा विचार केला नाही. आणि ते म्हणतात की सगळ्यांनाच अन्न वस्त्र सगळंच मिळतं. अन्न कुणाला मिळत नाही बरं? सगळ्यांनाच मिळतं अन्न. म्हणजे असं आहे की आपण जे मनुष्य देह जोडलेला आहे त्या मनुष्य देहामध्ये 2 वेळेचं भोजन आपल्याला मिळणं हे सुद्धा त्याच्यामध्येच आहे. एखाद्या रेल्वेचं तिकीट असतं ना, तसं त्या तिकिटातच जेवण समाविष्ट असतं.
तसं आपल्या या देह जे मनुष्य देह मिळालं याच्यात 2 वेळेचं जेवण मिळेल अशी व्यवस्था प्रत्येकाची आहे. म्हणून श्रीमंत माणूस सुद्धा 2 वेळाला कमीत कमी जेवतोच. आणि जो काही एकदम फुटपाथवर माणूस आहे त्याला सुद्धा कसं का अन्न मिळेना, पण त्याला सुद्धा 2 वेळेचं अन्न, म्हणजे असं कोणी बघितलं नाही तुम्ही जेवणाशिवाय कोणीतरी मेलंय, अशा घटना खूप कमी असतात, ऐकायला मिळतात. तर अशा पद्धतीने अन्न हे सगळ्यांनाच मिळतं. मग यांना का नाही मिळत? यांनाही मिळू शकतं. हे गोरे गोमटे वगैरे सगळे काय आहेत? मग विचार केला की हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेत का? प्रश्न तुम्हालाच पडले पाहिजे आणि उत्तर सुद्धा तुम्हालाच मिळालं पाहिजे. प्रश्न सुद्धा तुमचा ज्ञानाशी आधारित असला पाहिजे. लक्षात आलं? प्रश्न आपले ज्ञानाशी आधारित असले पाहिजेत, अज्ञानयुक्त नसले पाहिजे. बाबा ते देवाराचं तोंड कुठे करू, असे प्रश्न नाही पाहिजेत. की बाबा की असं असं करायचं आहे, मग ते पवतं कधी व्हायचं, सकाळी व्हायचं का संध्याकाळी व्हायचं, हे आता प्रश्न कसे आहेत? आपल्या ज्ञानाला किंवा आपली जी काही उपदेशाची जे काही वर्ष झाले त्याला पाहून हे प्रश्न एकदमच नगण्य आहेत. या गोष्टी आपल्याला का नाही माहिती? कारण की ज्ञानाचा भाग जर का आपल्याकडे थोडा स्तर कमी असेल तर असे प्रश्न पडतील. परंतु असे प्रश्न पडू द्यायचे नाहीत असं नाही, पडले पाहिजेत. आणि हे प्रश्न मला का पडले याचा सुद्धा प्रश्न पडला पाहिजे. मग लक्षात येईल की आपल्याकडे थोडंसं ज्ञान श्रवण कमी आहे म्हणून हा प्रश्न पडलाय. ज्ञान श्रवण वाढवायचं, आपलं मूल्यमापन आपण करायचं. आपण दुसऱ्यांचं मूल्यमापन करत बसायचं नाही. आपण स्वतःच मूल्यमापन करायचं की या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की परमेश्वर जे आहेत ते सर्व कार्य करण्याला आपल्याला समर्थ आहेत. मग अशा वेळेला जे काही परमेश्वर आहेत हे कशासाठी म्हणून इथे अवतीर्ण झालेले आहेत? यांना भोजन मिळत नाही म्हणून इथे आलेले आहेत का? ते आमचे स्वामी भिक्षा मागतात म्हणजे काय करतात? किंवा आमच्या स्वामींचे साधक भिक्षा मागतात म्हणजे काय करतात? स्वामींचे साधक भिक्षा मागतात म्हणजे त्यांच्या पोटपाण्यासाठी मागतायत का ते? आपल्याला वाटतं की त्यांचं 2 वेळेच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून ते भिक्षा मागतायत, तसं नाही. भिक्षा ही देवानी सांगितलेली आहे आणि भिक्षा मागत असताना कुठेतरी मला स्वामी भेटतील, देव भेटतील किंवा अपूर्व विधीची प्राप्ती होईल अशा प्रकारचा विचार मनात ठेवून ती भिक्षा विधीसाठी जायचंय. आपल्याला आटन का करायचंय? गावोनी गावे उगत जायचं नाहीये. गावोनी गावे जाताना कुठेतरी वाडोवाडी गिवसताना माझे स्वामींचं दर्शन मला होईल किंवा स्वामी मला स्वतःहून दर्शन देतील, माझी योग्यता तेवढी झाली असेल नसेल तर, म्हणून त्याच्यामध्ये ते उद्दिष्ट आहे. आटन, विजन, भिक्षा, भोजन सुद्धा करताना देवच आठवत आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे प्रत्येक क्रियेमध्ये आपल्याला देव आठवला पाहिजे आणि देवाच्या क्रियेचं महत्त्व लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की अन्न तर सगळ्यांनाच मिळतं, यांना मिळत नाही का? यांनाही मिळत असेल मग हे इथे का आलेत भिक्षा मागण्यासाठी? तर हे ह्यांना भिक्षेसाठीच आलेले आहेत, पण हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेले नाहीत. तसंच परमेश्वराचा साधक ही अन्नाची भिक्षा नाही मागत, ते सुद्धा त्यातनं योग्यता मागत असतात. म्हणजे जेणेकरून माझ्या देवाला आहे माझं आचरण आवडलं, पटलं, मी योग्य झालो तर मला लवकर ते भेट देतील, हा दृष्टिकोन त्याच्यामध्ये, उदरनिर्वाहाचा हेतू त्याच्यामध्ये नाही आहे. इथे परमेश्वराच्या विधीचं पालन आणि कुठेतरी परमेश्वर भेटतील म्हणून तो भिक्षा विधी आहे. त्यानंतर आमचे स्वामी किंवा परमेश्वर अवतार सुद्धा भिक्षा मागताना आपल्या लीळेमध्ये आपण वाचलं, ते सुद्धा काही अन्नाची भिक्षा मागत नाहीत. ते सुद्धा काय बघतात? येथ कोणी सिद्ध रे सिद्ध येथ कोणी, म्हणजे असं आहे का आमच्या याला आम्हाला ओळखणार? तर जी आहोत आम्ही ओळखतो की तुम्हाला, तुम्ही संत पुरुष आहात वगैरे. स्वामी म्हणतात मग ओळखीचं कार्य का नाही करत? म्हणजे देवाला जर का आपण ओळखलं तर ते ओळखीचं कार्य केलं गेलं पाहिजे. ते कार्य त्या स्वामी लग्नाच्या विभागामध्ये गेलेले, त्या मंडपाच्या बाहेर उभं राहून स्वामींनी अनेक वेळा 3 वेळा म्हटलं
कोणीच स्वामींच्या बाबतीमध्ये ओळखीचं कार्य केलं नाही, त्या मुलीच्या बापाने ते केलेलं आहे. परंतु ते सुद्धा ईश्वर म्हणून नाही केलेलं आहे. ते जर कार्य केलं असेल तर नीळभट्टांच्या बाबतीत मला ते बघायला मिळतं की सिद्ध रे सिद्ध पर सिद्धा ते कोणी ओळखे ना, परंतु त्या सिद्धांना म्हणजे परमेश्वराला आमच्या नीळभट्ट भांडारकरांनी लगेच ओळखलेलं आहे. आणि स्वामींनी काय म्हटलं, मागील फांकी पहा. ह्याच्यात कुठलं महावाक्य नाहीये, निर्वचन नाहीये, काहीच नाही याच्यामध्ये. फक्त मागील फांकी पहा. नीळभट्ट भांडारेकर हे इतके तयार होते की ते म्हणतात ना की म्हटलं की तपेलं ओळखलं पाहिजे. तर यांनी नुसतं मागील फांकी पहा म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःचंही जाणलं आणि समोर कोण आहे तेही जाणलं. नुसतं स्वतःला नाही जाणलं तर समोर कोण उभे तेही जाणलं. इतके ते तयारीचे होते. म्हणून पंथात जरी म्हटले की नीळभट्ट भांडारेकरांना निरूपणच नाही झालेलं आहे, तर माझं म्हणणं आहे की नीळभट्ट भांडारेकरांना निरूपण करण्याची गरजच नाहीये. डांगरेशांना सांगावं नाही लागलं की जाऊन तुमचं देह तुम्ही निक्षेपा तिकडे, असं हे करा, क्षेपा म्हणून नाही सांगावं लागतं. फक्त जा म्हटलंय, त्याच्यातच सगळं आलं, लक्ष झालं त्यांच्या. सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात असं नाही. म्हणजे त्यांना थोडक्यात जरी सांगितलं तरी लगेच लक्षात येतं की यांना काय म्हणायचं. अधिकरणांच्या जवळ जे सेवक असतात ना, अधिकरणांनी नुसतं त्यांच्याकडे बघितलं की त्यांना कळतं की बाबांना काय म्हणायचं. ते बोलावं नाही लागत त्यांना. म्हणजे एवढी क्षमता नीळभट्ट भांडारेकरांकडे होती की त्यांच्या लक्षात आलं की हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेले नाहीत. आणि आपण काय करतो आहोत, देवाच्या नावाने आपण अन्न तयार करतो, वेगवेगळे वेगवेगळे पदार्थ. आणि ते पदार्थ पण कोणाच्या आवडीचे असतात, देवाच्या का आपल्या. ते म्हणतात साबुदाण्याची खीर करा, ते नाही शेवयाची करा, कारण शेवयाची खीर आपल्याला आवडत असतं, साबुदाण्याची आवडत नसते आपल्याला. देवाला आवडतं ते आपण बनवत नाही. कधीतरी तुम्ही देवासाठी कारल्याची भाजी बनवली आहे का? कारण की ती आपल्यालाच आवडत नाही, त्याच्यामुळे देवाला पण आपण ती बनवत नाही. मुळात म्हणजे आता कितवा वर्धा हे आहे आपला अवतार दिन आहे, 802वा किंवा 804वा, दोन्ही आलेत बरं का. ते 802वा पण ऐकलं आणि एक आता कालच मी मत ऐकलं की 804वा आहे तो. जेवढा केवढा असेल पण 800 वर्ष होऊन गेल्यानंतर देखील आम्हाला अजून ते नीळभट्टांचं वाक्य कळलं नाही की अन्नाच्या भिक्षेसाठी आलेले नाहीत. कुठे नाही आलेले आहेत, माझ्या घरी आलेले नाहीयेत अन्नाच्या भिक्षेसाठी. आणि आता आम्हाला कळलं पाहिजे की आमचे स्वामी पृथ्वीवर आलेले आहेत, आपलं अव्यक्त स्वरूपातनं व्यक्त झालेत पृथ्वी तलावर, हे सुद्धा अन्नासाठी आलेले नाहीत. परमेश्वर कसे आहेत, तृप्त काम आहेत असं सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. परमेश्वराला तुम्ही जीव करू नका. देवाला जीव जर का केलं तर मग तुम्ही जीवाकडनं जशी कामं करून त्यांना खाऊ पिऊ घालता, तसंच देवाकडनं सुद्धा आपण कामं करून देवाला खाऊ पिऊ घालण्याचा आम्हीच दाखवतो. विडा, त्याच्यावर पैसे, त्याच्यात ते म्हणजे अमकं टमकं देऊ, हे देऊ ते देऊ इत्यादी आमिष आपण देवाला दाखवायला लागलोय आता. आपण देवाला जीवासारखं समजलं. परंतु तिथे स्वामी जे आलेले आहेत ते जीवासारखे जरी दिसत असले तरी त्याच्यामध्ये देव आहेत. म्हणजे देह जरी प्रपंचाचा असलं तरी त्याच्यामध्ये परमेश्वराचं स्वरूप आहे, यापर्यंत कुठेतरी पोहोचले. लगेच लक्षात आलं त्यांच्या अशातला भाग नाही, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. हे या ठिकाणी आलेले माझ्या भिक्षेसाठी, म्हणजे यांना भिक्षेत अन्न नाही पाहिजे, मी पाहिजे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आपल्या लक्षात आली का? आता आपण जे जे काही उपाट ठेवतो, पंचावतार आणि आता परत 56 भोग नव्याने आलेला आहे आपल्या पंथामध्ये. कोरोना आला तसा 56 भोग अवतार पण आपल्याकडे आलेला आहे. त्याच्यामध्ये विविध पदार्थ ठेवल्या जातात आणि सगळं ठेवल्या जातं तिकडे, फक्त तिथे आपणच नसतो. देवाला काय पाहिजे बघा. आता आम्ही साधूच लोक आहोत, आम्हाला असं खायला भरपूर मिळतं. तुम्ही असं ताट भरून दिलं तर आम्ही काय करतो, त्यातले निम्मे पदार्थ तर आम्ही काढूनच ठेवतो. म्हणजे आम्हाला पण एवढं मिळतं की आम्हाला नको आहे आता एवढं.
आता हे पदार्थच कोणी निर्माण केलेले आहेत, कुणाच्या मनोधर्माने निर्माण झाले? परमेश्वराच्या. परमेश्वराला या पदार्थांचं काय नाविन्य आहे का? याचं नाविन्य आपल्याला आहे. मे महिन्यात आंबा आला की आपण एकदम ते खाण्यासाठी आपलं हे होऊन जातं, किंवा एक विशिष्ट पदार्थ असेल तो संपला की आपण अस्वस्थ होतो, किंवा म्हणून मी पहिल्या पंक्तीत बसतो, हे शेवटच्या पंक्तीत बसले की हे संपतं ते संपतं. हे नाविन्य हे सगळं आपल्याला आहे. देवाला आणि देवतेला याचं काहीही नाही, फक्त हे जीवालाच सगळं आहे. त्यामध्ये सुद्धा जो परमेश्वराचा साधक जीव आहे त्या जीवाला सुद्धा याचं काहीच पडलेलं नाही या पदार्थांचं. उलट त्यांना कोणी सांगितलं हे बासुंदी संपली, तर बरं झालं संपली. मिष्टान्न खाल्लं असतं 2 वाट्या, आळस आला असता, स्मरण थांबलं असतं, ठाकलं असतं, किंवा झालं नसतं बरोबर, बरं झालं ते नाही मिळालं. म्हणजे उत्तम साधक जो आहे तो सुद्धा त्याला पदार्थाशी काही घेणं देणं नाही. अप्रोक्ष ज्ञानी अशी प्रपंच कसा आहे? मिथ्या आहे, खोटा आहे, त्यांना लक्षात येऊन गेलं. हे शाब्द ज्ञानामध्येच लक्षात येऊन गेलेलं आहे. आता जर का परमेश्वराच्या ज्ञानीलाच पदार्थात ममत्व नाहीये तर परमेश्वराला असेल का? तुमच्या पुरणपोळीसाठी ते काम करतील का? तुमचं खिरीसाठी काम करतील का? म्हणजे अजूनही आमची समज अशीच आहे की आमच्या देवाला काय पाहिजे? उपहार पाहिजे, उपहार पाहिजे. आणि निळभट्ट भांडारकर म्हणतात की हे अन्नाच्या भिक्षेसाठी आले नाहीत, हे माझ्या भिक्षेसाठी आलेले आहेत. आता तुम्ही जर का परमेश्वर अवतरण्याचं उद्दिष्ट बघितलं, ते कशासाठी आलेले आहेत? जीवाला ज्ञान देण्यासाठी, जीवाला योग्य करण्यासाठी, घडवून मडवून त्याला योग्य करण्यासाठी परमेश्वर आलेले. त्यांना अन्न जर का पाहिजे असतं तर त्यांनी भडोस सोडलं असतं का? इथे तर एकदम राजेशाही थाट होता, जेवण खाणं सगळं काय होतं. कशाला ते ताक भातावर आले असते? कशाला ते राजगृह त्यांनी सोडलं असतं, राजभोजन त्यांनी सोडलं असतं? आणि का बरं इथे भिक्षा मागत फिरले असते? म्हणजे त्या भिक्षा मागण्यामध्ये सुद्धा वाडोवाडी गिवसून कुठे माझ्या योग्यतेचा, माझ्या कार्याला योग्य असलेला जीव कुठे भेटतो का, हेच परमेश्वर शोधत होते. आणि त्याच्यामध्ये निळभट्टांना जसं लक्षात आलं की त्यांनी लगेच निश्चय केला. म्हणजे हा दुसरा निश्चय आपल्याला लीळाचरित्रामध्ये बघायला मिळतो. लगेच निर्धार केला. कुठे केला? मनामध्ये केला. आणि तो निर्धार असा आहे, तो संकल्प असा आहे की तो पक्का आहे. कुठपर्यंत? शेवटपर्यंत. आपल्यासारखं नाहीये की 31 डिसेंबरला आपण म्हणतो की आता 1 जानेवारीपासून रोज सकाळी स्मरणाला उठायचं, आणि 8 दिवस उठल्यानंतर 9व्या दिवशी परत आपण झोपलेलो असतो. म्हणजे 9व्या दिवसापासून आपला संकल्प परत अनिश्चित होऊन जातो. मग म्हणतो की आता फेब्रुवारीपासून बघूया. अशा पद्धतीने आपले विचार संकल्प बदलत राहतात. निळभट्टांचा बदलला नाही. भटोबासांनी जे भाकेचे पोफळ दिलं त्यांचा विचार कधीच बदलला नाही. तिसरा टप्पा उदाहरण येतं आपल्यासमोर माहीम-भट्टांचं. माहीम-भट्टांना जसं अनुसरण घ्यावा हा उल्लेख झाला, आधी भेट झालेली आहे, त्याच्यात चर्चा झाली, त्याच्यात बोध झाला, लक्षात आलं की आपण काय अभ्यासलेलं आहे आणि हे काय सांगतायत सर्व लक्षात आलं. आणि परमेश्वराचे ज्ञान मोचक हे पण लक्षात आलं. आणि ते मोचक कधी ठरणार? आपण ज्ञानी झाल्यावर मोचक नाही ठरत. आपलं सूत्रपाठ पाठ आहे म्हणून आपल्याला ते ज्ञान मोचक ठरत नाही. तर त्या ज्ञानाचं जेव्हा आचरण करू आपण, तर तुमच्याकडे औषधी सगळे आहेत, पण जोपर्यंत तुम्ही ते घेत नाही तोपर्यंत ते औषध कार्य करत नाही. तसं ज्ञान तुमच्याकडे आहे, वचन तुमच्याकडे आहे, पण त्या वचनाचं आचरण तुम्ही जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत ते वचन तुमच्या काहीच कामाचं नाही. ते आहे फक्त, परंतु ते तुम्हाला उपयोगात आणावं लागेल, ऍक्टिव्ह करावं लागेल ते वचन, आणि मग तुमच्यासाठी ते वचन कार्यरूप होतं. त्या वचनाच्या संबंधित जे साह्य आहे ते पण आपल्यासाठी कार्यरूप होतं. माहीम-भट्टांनी पहिला घास घेतला, साह्य झालं नाही, वमन झालं. परंतु जेव्हा निश्चय केला आणि मग घास घेतला, कितव्या दिवशी? 3ऱ्या दिवशी त्यांनी घास घेतला. आणि तो घास त्यांनी तो चावला आणि तो गिळला. जेव्हा एखाद्या अन्नाचा दुर्गंध येतं तेव्हा ते अन्न चावणं हे खूप कठीण असतं. कारल्याची भाजी तुम्ही खा, ती चावणं खूप कठीण आहे. तो पटकन गिळू शकता तुम्ही, पण चावून गिळू नाही शकत. म्हणजे चावणंच भारी पडून जातं आपल्याला. एकदम गिळू शकतो. माहीम-भट्टांनी ते अन्न चावलं सुद्धा, त्याच्यामध्ये त्यांच्या त्या आचरणाची जी काही गोडी आहे ती मिसळली, त्यांच्या निश्चयाची जी काही गोडी असेल ती मिसळली.
आणि त्यांनी तो घास, एकच घास गिळला त्यांनी, आणि ते म्हटले हो आता मी करू शकतो. म्हणजे आपली क्षमता आपण एका, बोलतात ना भाताच्या शीतावरून ते ओळखता येतं की भात झालेला आहे की नाही. पण कधी कधी असं असतं की वरचा भात कच्चा असून खाली जळालेलं असतं ना, बुडाला लागतं, असं पण होतं. किंवा कधी कधी आपले जे अंदाज आहेत ते चुकू शकतात, परंतु आपले अंदाज जर का ज्ञानयुक्त असतील ना तर ते कधीच चुकत नाहीत. माहीम पूर्ण निर्धार ज्ञानयुक्त असल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की एक घास गिळला ना, आता मला काळजी नाही, आता इथून पुढे मी हे अन्न ग्रहण करू शकतो भिक्षा मागून वगैरे. हा झाला त्यांचा तो निर्धार झाला. पण त्यांचा अनुसरणाचा जो निर्धार आहे तो एकदम महत्वाचा आहे. कधी घ्यायचं होतं त्यांना अनुसरण? 1 वर्षाने घ्यायचं होतं. ते 6 महिन्यावर आणलं, ते 1 महिन्यावर आणलं, ते 15 दिवसावर आणलं, ते 8 दिवसावर आणलं, ते आजवर आणलं. पण आजचं काय खरं आहे का? आत्तावर आणलं की आत्ताच निघायचं, आणि तशीच्या तसेच ते निघाले. 1 वर्षाचं अनुसरण जे आहे ते आजवर आणून सुद्धा उपयोग नाहीये. म्हणजे ज्ञान तुम्हाला किती जागृत करतं. आपण काय म्हणतो, आज विधी करू, आजला काहीच हे नाहीये. आत्ता जर का तुम्ही करत असाल तरच त्या गोष्टीला महत्व आहे, अन्यथा काय होईल की वेळ निघून जाईल. लक्षात येतं आपल्या की आज आणि आत्तामध्ये किती फरक आहे. जी गोष्ट तुम्ही आत्ता करणार, तर निळभट्ट भांडारेकरांनी आत्ताच निर्णय घेतला की हो आत्ताच. भट्टोबासांनी पण आत्ताच निर्णय घेतला, बाकीचे पोपळ दिले, आत्ताच निर्णय घेऊन टाकला. आणि माहीम भट्टांनी सुद्धा म्हटलं की आत्ताच अनुसरायचं आहे. आणि घराकडे वळणारी पावलं ती रिद्धपूरकडे वळली आणि अनुसरण त्यांचं तिथेच झालं. कधी झालं? रिद्धपूरच्या दिशेने पाऊल टाकलं तेव्हा नाही झालं. रिद्धपूरच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्धार जेव्हा केला तेव्हाच त्यांचं अनुसरण होऊन गेलं. आता त्यांना रिद्धपूरकडे जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. इथेच अनुसरण हे याला म्हणतात. तिथेच निर्धार झाला. आणि माहीम भट्ट आहेत ते निर्धार करणारे, आपण नाही की आज केला उद्या बदलला असं नाही. माहीम भट्टांचा तो निर्धार असल्यामुळे तो निश्चित आहे. तो रिद्धपूरला त्यांना घेऊन गेला, तो निर्धार त्यांना परत स्वामींकडे घेऊन आला. ते अनुसरण परत त्यांना ईश्वर स्वरूपाकडे घेऊन गेलेलं आहे. एक निर्धार केलेला आहे, लगेच केलेला आहे. अजून 4था निर्धार आहे, खेई गोईंचा आहे. लगेच निर्णय घेतला. ते म्हणाले की काय हे दूध तूप आहे, वाया चाललंय, देणेकरी आलेले आहेत, काय करायचं ते तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. देवाला तुम्हाला काय पाहिजे का देवा? स्वामी म्हणतात येथ तैसे काही. परत इथे देवानी काय केलेलं आहे, द्रव्य संपत्ती स्वतः घेतलेली नाहीये. किंवा तिथे जे स्वामींना म्हणतात की देवा माझ्याकडे द्रव्य संपत्ती भरपूर आहे, परंतु याच्याने देव होईल का? पण ते काय म्हणाले, स्वामी काय म्हणाले, आणा द्रव्य, आम्ही तुम्हाला देव करून देऊ. म्हटले का स्वामी 1 उपहार करा होऊन जाईल तुम्हाला? काहीच नाही. येथ द्रव्य संपत्ती परमेश्वर न पवित्र. म्हणजे तिथे सुद्धा आम्हाला ते स्पष्ट झालं. एकीकडे स्वामींच्या समोर ती द्रव्याची वाखारी ठेवलेली आहे, पिशवी ठेवलेली आहे त्या राजाने, आणि ते दडून बसलेले आहेत. स्वामींनी तर त्यांच्या समोर घेतलंच नाही. ते सैनिकाला ठेवलं, बघ हे आम्ही आपण गेल्यानंतर घेतात का बघ. तर तेव्हाही घेतलं नाही. उलट स्वामींनी त्यांच्या समोरच त्यांना त्या द्रव्याला आणि मातीला अशा एका ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे की आमच्यासाठी हे सर्व माती समान आहे. देवाला त्याचं काही हे नाही. त्याच्यानंतर निर्णय आपल्याला खेई गोईंचा आहे की त्यांनी सुद्धा एका क्षणात तो निर्णय घेतला, निर्धार केला, निश्चय केला, आणि एका क्षणात सर्व सोडून दिलं, त्यागून दिलं. कुठलंच त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसत नाही की 1 दिवसाचा वेळ घेतला किंवा 1 तासाचा वेळ घेतलाय. निश्चय केलेला आहे. आपला विषय सुरू आहे, तो निश्चय कुठे केला त्यांनी? मनामध्ये केलेला आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी मनामध्ये करायच्या आहेत. मी माझ्या निरूपणात काही काही गोष्टींचे असे बदल करतो की नवीन नवीन एक वाक्य आणतो. आता मी माझं एक नवीन वाक्य आणलेलं आहे की वासनिक वर्गाने अभ्यास करता करताच आचरण करायचं आहे आणि अनुसरणाचा उल्लेख करायचा आहे. वाचिके करायचं नाहीये आणि प्रत्यक्ष अनुसरण घ्यायचं पण नाहीये. काय करायचं?
मनात उल्लेख करायचा. शेतकऱ्याचं काम काय आहे? जमिनीमध्ये बी लावायचं, एवढं त्यांचं कर्तव्य आहे. त्याला योग्य प्रमाणात पाणी वगैरे सगळं मिळालं की ते आपोआपच ते जे आहे बीज आहे ते बीजरूप होणार, ते उगवणार, त्याचं पीक तयार होणार. अलीकडच्या काळात तुम्हाला फवारणी करावी लागते. जुन्या काळात असं काही होतं का? सुक्षेत्राच्या दृष्टांतात सांगितलंय, नुसतं भूमी आणि बी यांचा मेळापकू होय आणि घुमरेसी उठी. नुसतं एकत्र जर आले ते बी आणि जमीन की तिथे चांगल्या प्रकारचे पीक येतं, असं सुक्षेत्राच्या दृष्टांतात सांगितलं. तसं आपल्या मनामध्ये जर का योग्य विचारांचं जर का बीज रोपण आपण केलं, आता लक्षात आलं का तुमच्या की बी लावलं की आपोआपच ती उगवणार, त्याचं धान्य येणार आहे. त्याचं फक्त फळ घेण्याची तयारी तुम्ही ठेवायची. तसं अनुसरण घ्या की नको घ्या, पण माझं म्हणणं आहे की अनुसरणाचा उल्लेख मनामध्ये करा. सतत जेवढा अभ्यास कराल, जेवढे वचन तुम्ही मनामध्ये आणाल, तेवढ्या तुम्हाला वाटलं पाहिजे हे वचन मला आचरायचं, हे वचन मला आचरायचं आहे, मला सर्व वचनं आचरायची आहेत आणि मला अनुसरण घ्यायचं आहे, देवा मला अनुसरण घडू द्या. फक्त एवढंच मनात बोलत राहा. कधीतरी योग्य व्यक्तीकडे तुमचं ते वाचिके पण होईल आणि योग्य वेळी ते प्रत्यक्ष रूपाने अनुसरणामध्ये उतरेल सुद्धा. तुम्ही म्हणाले की आमच्या अधिकारात नसेल अनुसरण, तर मग अपोलो सारखंच आहे की नाही, त्यांच्याही अधिकारात नव्हतं तेव्हा, पण महादाईसांनी विनंती केली, अनुसरण त्यांना घडलेलं आहे. तसंच आपल्याही अधिकारात अनुसरण नाही आहे, परंतु जर का रोज आपण प्रार्थना केली, उल्लेख केला, तर ती अनुसरण घडण्याची योग्यता आपल्यामध्ये येईल आणि तुमचे जे काही वचनं वगैरे सगळे पाठांतर आहेत, वचनांचे अर्थ पाठांतर आहेत, हे तुम्हाला अनुसरण सिद्धार्थ नेण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे तो कुठे केला पाहिजे? आपण मनामध्ये निश्चित केलं पाहिजे. तुम्ही किती घर मोठं बांधत असाल, उंच बांधत असाल, पण त्याचा निश्चय कुठे असतो? पाया कुठे असतो? जमिनीमध्ये आत असतो, जमिनीच्या वर नसतो पाया. आपल्याला जमिनीच्या आत तो निश्चय म्हणजे अंतःकरणामध्ये तो निश्चय करायचा आहे. आणि तो निश्चय जर का दैवराठीचा असेल तर तो तुमचा उल्लेख परमेश्वर धरून ठेवतात. तुम्ही कुठल्याही विधी सेवा दास्याचा उल्लेख जो मनामध्ये करता तो परमेश्वर काय करतात? धरून ठेवतात. आणि जर का कर्मराठीचा जर का निर्णय केला, आपण निर्णय घेतला, तर तो संलग्न, तो निश्चित करतो, तो धरून ठेवतो. आणि म्हणून आपल्याला सदैव परमेश्वराच्याच विचारांमध्ये राहायचं आहे. आता तुम्हाला ते कठीण वाटेल. काही लोक म्हणतील आमचं तर प्रापंचिक आहोत, आम्हाला दिवसभर प्रापंचिक एवढी कामं असतात, मग कुठे देव आठवणार, कुठे काय. परंतु जर का तुम्हाला त्याचं हे झालं ना, व्यासंग तुमच्यामध्ये जर का लागला, तर तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी परमेश्वर आठवत राहणार. तुम्ही किती प्रपंचामध्ये असा, दुःखामध्ये असा, पण तुम्ही मात्र देवाला त्याच्यातनं वेगळे तुम्ही होणार नाही, देवाला तुम्ही सोडणार नाही. अशा पद्धतीने आपल्या मनाचा जो निर्धार आहे त्या संबंधित आपण काही लीळेंचा संदर्भ बघितला. निळवट्ट भांडारेकार भट्टोबास असतील, आचार्य माहिमभट्ट असतील आणि खेई गोई आहेत, यांचा निश्चय आपण बघितलेला आहे. आणि तो जर का अंतःकरणामध्ये हृदयगाम्य आपण करवला तो, तर निश्चितपणे परमेश्वर त्याची फलद्रुपता घडवून आणतात. आम्हाला बाकी काही करायचं नाही. आमच्या भट्टोबासांचं जे काही त्याग आहे, आपल्याला फक्त त्यांचा त्याग, ते जेव्हा माघारी वळले तिथूनच ते आपल्याला माहिती आहेत. पण ते घरी न गेल्यामुळे किती कामं अडली त्यांची, ते लीळेमध्ये येतं. त्यांची कितीतरी कामं अडली. पत्नी आहे, मुलगा आहे, आई आहे, प्रपंचाची जबाबदारी सगळंच आहे. परंतु त्यांच्या सगळ्या कार्याची व्यवस्था आमच्या स्वामींनी बरोबर केलेली आहे. भविष्य काळात त्यांचे 2 मुलं सुद्धा आहेत, ते सुद्धा कुठे आले? अनुसरले. ते पूर्ण व्यवस्था आहे त्यांच्या आई आबाईचा, त्यांचंही अनुसरण घडलेलं आहे. आणि श्रीप्रभूंच्या एकदम आवडत्या आहेत, म्हणजे सेवेकरी आहेत चांगल्या, त्या महादाईचा आलेल्या आहेत वगैरे वगैरे. म्हणजे बऱ्यापैकी सर्व व्यवस्था जी आहे, भट्टोबासांची जी काळजी चिंता असेल ती सर्व देवाने घेतली आणि
भट्टोबास मात्र चिंतनामध्येच राहिले. भट्टोबास कधी चिंतेत राहिले का? कुठल्या तरी लिळेत आले की माझ्या घरचं काय चालू आहे, कसं फोन करून बघूया, आहे का? त्यांनी कधी काही केलं का? नाही. कारण की ते चिंतनामध्ये एवढे रमले की आता मागे बघायला त्यांना वेळ नाही, आठवण नाही. हे हृदयगाम्य करता आलं पाहिजे. हृदयगाम्य म्हणजे काय? सकाळी फक्त स्मरण करायचं, ह्याला हृदयगाम्य नाही म्हणत. हृदयगाम्य म्हणजे तुमची सर्वस्व जी काळजी आहे, चिंता आहे, हे देवावर सोपवून द्या. आणि जेही घडतंय ते देवाला सांगा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, माझी तुमच्या बाबतीत कुठली तक्रार नाही. उद्या तुमचं वाईट जरी झालं आणि कोण म्हटलं का एवढं देवदेव करता आणि त्याचं काय, काही नाही. जे देव करते देवाला ते मान्य आहे, काही हरकत नाही. किंवा कधी चांगलं झालं तेही देवाच्या मान्यतेने झालंय, वाईट झालंय त्याच्यामध्ये सुद्धा माझं काहीतरी गोमटा असेल, काहीतरी देवाला माझ्याकडनं करून घेणं असेल, माझा देवधर्म कमी झाला म्हणून ही वेळ आली, आता ह्या निमित्ताने का होईना माझा देवधर्म वाढेल. अशा पद्धतीने सकारात्मक काय करायचा, कुठे करायचा? मनात करायचा. म्हणजे मन जे आहे ते आपलं बीज आहे, तिथूनच सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये येतात बरं का. तुमचं मन नाराज असलं तर ते मन दिसतं का कोणाला? काय दिसतं? चेहरा दिसतो का? चेहरा का पडलेला एवढा? नाराज मन आहे, चेहरा नाराज नसतो. खुश आनंदित मन असतं, चेहरा नसतो. पण ते सगळं प्रतिबिंब तुमच्या देहावर उमटं, तुमच्या क्रियेमधनं लगेच लक्षात येतं की आमच्या बोणेबाई आहेत, त्यांची तयारी झाली गोकुळाष्टमीची, आणि आमचे स्वामी आज काय तुमची घाई गडबड आहे? घाई गडबड कुठे आहे? मनात आहे. पण ती अशी मनातली घाई गडबड, मनातलं दुःख, मनातला आनंद तुमच्या वागण्यामध्ये, उठण्या बसण्यात तो असा जाणवतो. आणि म्हणून जर का आपल्या मनामध्ये परमेश्वरच असतील तर तुम्हाला कशाच विषया जगताना तुम्हाला कधीच कधी दुःख वाटणार नाही. तुम्हाला नेहमी दुःख जरी आलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाटणार नाही की हे दुःख का आलं वगैरे, याचा विचारच तुम्ही करणार नाही. अशा पद्धतीने आपण मनाची